सकाळचे 5 वाजले होते. नेहमीप्रमाणे घड्याळाचा अलाराम ऐकून गायत्रीची झोप मोडली. पण तिचं उठायचं अजिबात मन करत नव्हतं. कारण गायत्री झोपायला तिला खूप रात्री उशीर झाला होता. खरं तर काल तिच्या मुलाचा वाढदिवस होता आणि रात्री घरी एक छोटी पार्टी देखील ठेवली होती. केकपासून ते नाश्ता आणि जेवण बनवण्याचं सगळं काम गायत्रीनेच केलं होतं. तिच्या सासू सासऱ्यांना बाहेरचं जेवण आवडत नाही, त्यामुळे तिच्या नवऱ्याने म्हणजेच वैभवने तिला सगळं जेवण घरीच बनवायला सांगितलं होतं. आजूबाजूच्या मुलांना आणि काही जवळच्या नातेवाईकांना बोलवलं होतं. पाहुणे गेल्यानंतर भांडी घासून स्वयंपाकघर स्वच्छ करण्यात तिला रात्रीचे तब्बल 1 वाजले होते. झोप पूर्ण न झाल्यामुळे गायत्रीने अलाराम बंद केला आणि पुन्हा झोपून गेली. जेव्हा तिला जाग आली तेव्हा घड्याळात 7 वाजले होते. ती पटकन उठली, आंघोळ करून तयार झाली आणि स्वयंपाकघरात गेली. तेवढ्यात तिच्या सासूबाई म्हणजेच मालिनीताईंनी आवाज दिला, "अगं सुनबाई, तुझे सासरे केव्हाच मंजन करून बसले आहेत. त्यांना चहा देऊ शकत नाहीस तर कमीत कमी गरम पाणी तरी दे. सकाळी रिकाम्या पोटी औषध घ्यायचं असतं आणि ही गोष्ट तुला रोज सांगावी लागणार आहे का?" "हो आई," असं म्हणून गायत्रीने गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं आणि पटकन सासऱ्यांना औषध काढून दिलं. त्यावेळी आपले गुडघे दाबत मालिनीताई म्हणाल्या, "आता चहा बनवायला उशीर करू नकोस." "हो आई, आत्ताच घेऊन येते," असं म्हणून गायत्री स्वयंपाकघरात निघून गेली. "का सकाळी सुनबाईला ऐकवत असतेस ग मालिनी? तिला अजून भरपूर कामं असतात. ती बिचारी सकाळी लवकर उठते आणि कामाला लागते आणि तू मात्र फक्त तिला टोमणे ऐकवत असतेस." गायत्रीचे सासरे म्हणजे सुहासराव म्हणाले. तेव्हा मालिनीताई तोंड वाकडं करू लागल्या आणि गायत्री ही स्वयंपाकघरात चहा बनवायला गेली. तेवढ्यात तिचा मुलगा म्हणजेच विहान तिच्याजवळ येऊन म्हणाला, "आई, तुझं हे काम पुन्हा कर आणि आई तुझं हे काम पुन्हा कर. पहिल्यांदा माझे सॉक्स शोधून दे. मला सापडत नाहीत. विहान बाळा, तू शाळेतून आल्यावर तुझ्या वस्तू व्यवस्थित का ठेवत नाहीस?" असं म्हणून गायत्री त्याचे सॉक्स शोधायला गेली. तेवढ्यात बाहेर दूधवाल्याचा आवाज आला. पटकन बाहेर दूधवाल्याचा आवाज आल्यावर तिने मुलाला सॉक्स शोधून दिले आणि पळतच दूध घेण्यासाठी बाहेर गेली. "आज चहा मिळणार आहे की नाही?" "हो आई, आत्ताच घेऊन आले," असं म्हणून गायत्री दुधाचं पातेलं गॅसवर ठेवून चहा घेऊन सासू सासऱ्यांच्या खोलीत गेली. तेवढ्यात बाहेरून तिच्या मुलाचा पुन्हा आवाज आला, "आई, आई, मला पटकन नाश्ता दे आणि माझा टिफिन पॅक केला की नाही? तुझ्यामुळे रोज मला शाळेला जायला उशीर होतो." "हो बाळा, आले. आज तुला शाळेत जायला उशीर होणार नाही. मी तुला पटकन स्कूटरवरून सोडून येते." असं म्हणून गायत्री धावतच खोलीतून बाहेर आली. तेव्हा सुहासराव आपल्या बायकोला म्हणाले, "विहानला शाळेत सोडायचं काम वैभव पण करू शकतो ना? बिचारीची एवढी धावपळ होत असते. ती तर थकून जात असते. वरून तिचं ब्युटी पार्लरही चालवते." तेवढ्यातच मालिनीताई म्हणाल्या, "अहो, स्कूटर तुमच्या सुनेला फक्त फिरायला घेऊन दिली आहे का? विहानला शाळेत सोडून यायला तिला एवढा त्रास होतो का? फक्त स्कूटरवर बसून जायचं तर आहे. आणि तसंही दिवसभर ऑफिसमध्ये काम करून माझा मुलगा थकून जातो. म्हणूनच तो सकाळी उशिरा उठतो." गायत्रीने विहानला शाळेसाठी तयार करून त्याला स्कूटरवर बसवून शाळेत सोडायला निघाली. त्याचवेळी तिच्या खोलीत बसलेल्या सासूबाई बोलल्या, "अगं गायत्री, हा TV का चालत नाही? गायत्री, कुठे आहेस तू?" आवाज ऐकून वैभवला जाग आली. तो बाहेर येऊन म्हणाला, "कदाचित ती विहानला शाळेत सोडायला गेली आहे." "वैभव, मग तूच बघ बाबा, हा TV का चालत नाही?" "आई, मी कधी तो TV दुरुस्त करत बसणार? मला ऑफिससाठी उशीर होतोय. गायत्री येतच असेल. ती आल्यानंतर तिला सांग." आणि थोड्या वेळात गायत्री घरी आली. तिचा नवरा म्हणाला, "गायत्री, विहानला शाळेत सोडायला जाण्याआधी आईबाबांना काय हवंय ते तरी बघ. त्यांचं सगळं काम पूर्ण करूनच त्याला सोडायला जा."
आई केव्हापासून तुला आवाज देत होती. का? काय झालं? गायत्रीने विचारलं. वैभव म्हणाला, टी व्ही चालू होत नव्हता म्हणून आई तुला आवाज देत होती. ठीक आहे, मी बघते काय झालं ते. आई, टी व्ही चालू होत नाही का? गायत्रीने खोलीत येत विचारलं. आता काय उपयोग? माझी फेवरेट सिरियल तर संपलीच असेल. टी व्हीचं बटन लूज झालं आहे, कदाचित त्यामुळे टी व्ही चालू झाला नसेल. हो, मला वाटलं टी व्हीच खराब झाला आहे, मालिनीताई म्हणाल्या. गायत्री, आज नाश्ता होईल का की मी ऑफिसमध्ये जाऊन करू? बाहेरून वैभवचा आवाज आला. आणि भाजी बनवली आहे, फक्त चपाती बनवायच्या बाकी आहेत. असं म्हणत गायत्री स्वयंपाकघराच्या दिशेने धावली. वैभव नाराज होऊन म्हणाला, गायत्री, मी आंघोळ करून तयार झालो, पण अजून तुझा नाश्ता तयार नाही. गायत्रीने पटकन हात चालवून चपात्या लाटल्या आणि चपाती व भाजी वैभवच्या समोर ठेवली. पहिला घास तोंडात जाताच वैभव म्हणाला, गायत्री, दिवसभर तुला एकच काम असतं आणि ते पण तुला व्यवस्थित जमत नाही. ही भाजी म्हणायचं का? अजिबात तिला चव नाही. अहो, आई बाबा तिखट जेवण खात नाहीत म्हणून मसाले कमी टाकले आहेत. राहू दे, मी ऑफिसमध्ये जाऊन नाश्ता करेन. असं म्हणत वैभव खाण्याच्या टेबलावरून उठला आणि नाश्ता न करता ऑफिसला निघून गेला. सासू सासऱ्यांचा नाश्ता झाल्यावर गायत्रीने कपडे धुवायची मशीन चालू केली. कपडे धुवून झाल्यावर ती ते सुकवण्यासाठी टेरेसवर गेली. शेजारीन तिच्या टेरेसवर येऊन म्हणाली, गायत्री, मॉलमध्ये सेल लागला आहे, आपण शॉपिंग करायला जाऊया का? त्या दोघी बोलत असताना मालिनीताईंनी आवाज ऐकू केला आणि मालिनीताईंचा आवाज ऐकू गेला, गायत्री, गायत्री, जरा इकडे ये. सासूबाईंचा आवाज ऐकून गायत्री शेजारणीला म्हणाली, आज मला मार्केटमध्ये यायला जमणार नाही. घरात भरपूर कामं आहेत आणि लग्नाच्या दिवसांमुळे ब्युटी पार्लरमध्ये देखील खूप गर्दी असते. कपडे सुकून गायत्री खाली आली आणि तेव्हा मालिनीताई म्हणाल्या, माझे गुडघे खूप दुखत आहेत, एकदा मलम लाव मला. गायत्रीने पटकन मलम आणला आणि सासूबाईंच्या गुडघ्यांना लावू लागली. मलम लावत असताना तिची नजर घड्याळावर गेली. तेव्हा विहानला शाळेतून घेऊन यायची वेळ झाली होती. शाळेतून येताना गायत्रीच्या मागे स्कूटरवर बसलेला विहान म्हणाला, आई, उद्या सायन्स आणि मॅथ्सची टेस्ट आहे, आज माझा अभ्यास करून घे. ठीक आहे विहान, घरी गेल्यावर पहिल्यांदा तुझा युनिफॉर्म बदल, मग जेवण कर, त्यानंतर मी तुझा अभ्यास करून घेईल. घरी पोचल्यानंतर गायत्रीने विहानला जेवायला वाढलं. तेव्हा विहान म्हणाला, आई, मला ही भाजी आवडली नाही, माझ्यासाठी पावभाजी बनव. विहान, तुला भाजी का आवडली नाही? कालच तुझ्या सांगण्यावरून इडली सांबार बनवलं होतं. रोज तुझ्यासाठी वेगवेगळे पदार्थ मी बनवू शकत नाही. आईचं बोलणं ऐकून विहान उदास मनाने आपल्या खोलीत निघून गेला आणि त्याने बाबांना फोन करून बाहेरून पावभाजी घेऊन यायला सांगितलं. थोड्या वेळात तिच्या ब्युटी पार्लरमधून कस्टमर येऊ लागले आणि गायत्री त्यांची थ्रेडिंग व व्हॅक्सिंग करण्यामध्ये व्यस्त झाली. त्याचवेळी तिच्या मोबाईलची रिंग वाजली. ती म्हणजे वैभवचा फोन होता. फोन उचलताच वैभव म्हणाला, काय गायत्री, विहानला बाहेरची पावभाजी खायची आहे का? तो खूप हट्ट करत होता. तू दिवसभर घरी बसून काय करतेस? कमीत कमी मुलांच्या आवडीचं काहीतरी बनवत जा. आणि हो, आज संध्याकाळी माझे काही मित्र देखील घरी येणार आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी चांगला नाश्ता बनवून ठेव. असं म्हणून वैभवने फोन ठेवला. पटापट आपलं सगळं काम आवरून गायत्री संध्याकाळची तयारी करू लागली. वैभव आणि त्याचे मित्र येण्याआधीच तिने गरमागरम समोसे आणि भजी बनवून ठेवली. सगळे मित्र एकमेकांशी बोलण्यात अगदी व्यस्त होते. तेवढ्यात वैभव म्हणाला, काय सांगू मित्रांनो, आजकाल एवढी महागाई वाढली आहे की खर्चच भागत नाही. त्याचवेळी गायत्री चहा आणि समोसे घेऊन आली. तेव्हा वैभवचा एक मित्र म्हणाला, वैभव, काहीही बोलू नकोस, वहिनी पण घर खर्चात तुझी थोडीफार मदत करतातच. वहिनी ब्युटी पार्लर चालवतात ना, त्यामुळे त्यांची चांगली कमाई होत असेल. ती काय मदत करते? अप्पर लिप्स आणि आयब्रो करून घर खर्च चालवता येतो का? असं झालं असतं तर आमचं भलं. नवऱ्याचं बोलणं ऐकून गायत्रीच्या काळजाचा धक्काच बसला.
तिला असं वाटलं जणू कोणी तिच्या आत्मसन्मानाच्या चिंधड्या केल्या. अगं गायत्री, भजी पण घेऊन ये, असं म्हणून वैभव पुन्हा आपल्या मित्रांबरोबर बोलू लागला. आपल्या डोळ्यात पाणी खूपच मुश्किलीने लपवून ती स्वयंपाकघरात जाऊन भजी घेऊन आली आणि सर्वांना ते भजी देखील वाढले. तिच्या डोळ्यातून एकसारखं पाणी वाहत होतं आणि त्याचवेळी कुकरची शिट्टी वाजली. तेव्हा गायत्री स्वतःलाच म्हणाली, माझ्यापेक्षा तर हा प्रेशर कुकरच चांगला आहे. कमीत कमी हवा भरल्यानंतर त्याला बाहेर तरी फेकू शकतो. दुसरीकडे खोलीत बसलेल्या मालिनीताईंनी बडबड सुरू केली. माहीत नाही सुनबाई कुठे राहिली. मला औषधं खायचं आहे आणि पाण्याची बाटली पण रिकामी झाली आहे. तेव्हा सुहासराव म्हणाले, सकाळपासून बिचारी काम करत असते आणि आता घरी वैभवचे मित्र पण आले आहेत. पाण्याची बाटली तू स्वतः भरू शकतेस ना मालिनी? हो हो, तुम्हाला तर ती बिचारीच वाटते. इथं माझे गुडघे दुखत आहेत त्याचं काय? अगं एवढा राग का येतोय तुला? तुला पाणी प्यायचं आहे ना, तर मी घेऊन येतो, असं म्हणून सुहासराव पाणी घेण्यासाठी स्वयंपाकघरात आले. तेव्हा तिथं गायत्रीला रडताना त्यांनी पाहिलं. सुहासराव आपल्या सुनबाईंची अवस्था पाहून मनाच्या मनात दुःखी होते. त्यांना समजलं होतं की दिवसभर जबाबदाऱ्यांचं ओझं उचलून गायत्रीच्या सन्मानाला ठेच पोचली जात आहे. सासऱ्यांना पाहताच गायत्री सामान्य होण्याचं नाटक करू लागली आणि म्हणाली, कांदा खूपच तिखट आहे म्हणून डोळ्यातून पाणी आलं. द्या, मी पाण्याची बाटली भरून देते. पण नेहमी गप्प राहून सगळं सहन करणाऱ्या गायत्रीने आज ठरवलं होतं की ती तिच्या वाटणीचा सन्मान मिळवूनच राहील. अशा प्रकारे मनाची घुसमट सहन करत राहणं तिला आता शक्य नव्हतं. सगळं काम आवरून 10 वाजता गायत्री तिच्या खोलीत गेली आणि तडक वैभवला म्हणाली, ऐकलं का? मी विचार करत आहे की 1 महिन्यासाठी माझ्या माहेरी जाते. 1 महिन्यासाठी? गायत्रीचं बोलणं ऐकून वैभव आश्चर्यचकित होऊन म्हणाला, पण का? मला ब्रेक हवा आहे. तुला ब्रेक हवा आहे? वैभव हसत म्हणाला, का? मी ब्रेक घेऊ शकत नाही का? गायत्री रागाने म्हणाली. तेव्हा वैभव म्हणाला, म्हणजे तू काम थोडीच करतेस? तू तर दिवसभर घरातच असतेस. ठीक आहे, मग मला या घरातून ब्रेक हवा आहे असं समजा. माहेरी जाऊन काही दिवस माझं आयुष्य माझ्या हिशोबाने जगणार आहे. मला फिरायचं आहे, शॉपिंग करायची आहे. माझं मन जे सांगतं ते मला करायचं आहे. आणि बोलता बोलता गायत्रीच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. तुला कोणी काही बोललं का? का मी ब्रेक घेऊ शकत नाही का? मी थकून गेली आहे. मला काही दिवस सगळ्या कामांपासून सुट्टी हवी आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त काम करत असते. सगळ्यांच्या आरामाची काळजी घेत असते, पण कोणी मला विचारत नाही की तू जेवण केलंस का की नाही, आराम केलास की नाही. आज मी ब्रेकबद्दल बोलत आहे आणि तुम्ही मला प्रश्नांवर प्रश्न विचारत आहात. गायत्रीचा राग बाहेर पडला. अगं पण फिरायला, शॉपिंग करायला तुला कमीत कमी 10,000 ते 15,000 रुपये लागतील आणि माझ्याजवळ एवढे पैसे नाही आहेत. मला पैसे नको आहेत. अप्पर लिप आणि आयब्रो हे करून तुमच्या घराचा खर्च मी भागवू शकत नसेल, पण माझ्याकडे एवढे पैसे आहेत की मला तुमच्यासमोर हात पसरावे लागणार नाहीत. अगं तू त्या गोष्टीवरून नाराज आहेस का? मी तर मस्करीत म्हणालो होतो, पण मी मस्करी करत नाही आणि ही गोष्ट मस्करीचीही नाही, गायत्री रागाने म्हणाली आणि दुसरीकडे तोंड करून झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी गायत्री स्वयंपाकघरात नाश्ता बनवत होती. तेव्हा वैभव तिच्याजवळ येऊन म्हणाला, नाश्ता आज खूप छान झाला आहे. गायत्री काहीच बोलली नाही. मग दबक्या आवाजात वैभव म्हणाला, गायत्री, काल रात्री तू जे बोलत होतीस ते. तेवढ्यातच गायत्री म्हणाली, मला परवा सकाळीच निघावं लागेल. मग वैभव स्वयंपाकघरातून बाहेर आला आणि आपल्या मुलाला पाहताच म्हणाला, विहान, पटकन तुझा ब्रेकफास्ट संपव. आज मी तुला शाळेला सोडून येतो. पण बाबा, मला तर आई सोडायला येते ना. तुला तुझे बाबा सोडू शकत नाही का? आश्चर्यचकित होऊन वैभव म्हणाला आणि त्याचा मुलगा त्याला आश्चर्यचकित होऊन म्हणाला. संध्याकाळी वैभव ऑफिसमधून येण्याआधीच गायत्रीने आपल्या सासू सासऱ्यांना सांगितलं की ती तिच्या माहेरी जाणार आहे.
तेव्हा तिचे सासरे म्हणाले, ठीक आहे बेटा, जर तुला जायचं असेल तर आम्ही तुला थांबवणार नाही. तेवढ्यात तिच्या सासूबाई म्हणाल्या, पण घर कोण सांभाळणार? आई, फक्त 1 महिन्याची गोष्ट आहे आणि तसंही मी या घरामध्ये कोणतं एवढं महत्त्वाचं काम करते जे मी नसल्यामुळे थांबणार आहे. आणि 1 महिन्यानंतर मी परत येणारच आहे. एवढं बोलून गायत्री स्वयंपाकघरात निघून गेली. तेवढ्यात विहान म्हणाला, अगं आई, माझा ब्रेकफास्ट कोण बनवणार? माझा टिफिन कोण पॅक करणार? आणि माझा होमवर्क कोण घेणार? माझ्या परीक्षा सुरू होणार आहेत. तेवढ्यातच सुहासराव विचार करत म्हणाले, मला चहा कोण बनवणार? माझ्या औषधांची काळजी कोण घेणार? तेवढ्यात मालिनीताई म्हणाल्या, घराची साफसफाई, कपडे, भांडी हे सगळं काम कोण करणार? सगळेच जण विचार करत एकमेकांकडे पाहू लागले. दुसऱ्या दिवशी गायत्री नेहमीप्रमाणे कामामध्ये व्यस्त होती आणि घरातले सगळे लोक हॉलमध्ये बसले होते. पेपर आणि पेन घेऊन वैभव पुढचा हिशोब लिहू लागला. स्वयंपाक बनवण्यासाठी कुक ठेवावा लागेल, घराची साफसफाई करण्यासाठी मेडला सांगावंच लागेल, भांडी धुण्यासाठी वेगळीच बाई ठेवावी लागेल आणि कपडे धुणे आणि इस्त्री करायचं काम धोबीला सांगावंच लागेल. अचानक विहान म्हणाला, पण बाबा, माझ्या अभ्यासासाठी ट्युशन लावावं लागेल. पहिल्यांदा तर आईच माझा अभ्यास घेत होती. तेवढ्यातच मालिनीताई ठसक्यानेच म्हणाल्या, माझ्या पायाच्या मालिशसाठी पण. एवढं सगळं ऐकून वैभव डोक्याला हात लावून म्हणाला, कमीत कमी 20 ते 25 हजारांचा खर्च आहे. तेव्हा सुहासराव म्हणाले, वैभव बाळा, एवढे पैसे तर तुझ्या अर्ध्या पगाराच्या बरोबर आहेत. आणि आमची सुनबाई प्रत्येक महिन्याला एवढे पैसे वाचवते आणि ब्युटी पार्लरमध्ये काम करून कमावते ते वेगळंच. आपल्या वडिलांचं बोलणं ऐकून वैभवला आत्मग्लानीची जाणीव होऊ लागली. तो गायत्रीच्या जवळ येऊन म्हणाला, मी सर्वांच्या वतीने तुझी माफी मागतो गायत्री. मला जाणीवच नव्हती की तू आम्हा सर्वांसाठी एवढं करतेस. पण मी तुला तुझ्या माहेरी जाण्यापासून थांबवणार नाही. पहिल्यांदाच आम्ही सर्वांनी तुझ्यावर खूप अन्याय केला आहे. आता तुला जसं हवं आहे तसं होणार. काम आवरून गायत्री आपल्या सासूबाईंच्या खोलीमध्ये गेली आणि कोणतं औषध कधी घ्यायचं ते त्यांना समजावून सांगितलं. संध्याकाळपर्यंत तिने आपली बॅगही पॅक करून ठेवली. सकाळी विहानला तयार केल्यानंतर गायत्री जेव्हा बसस्टँडवर जाण्यासाठी रिक्षामध्ये बसू लागली तेव्हा सर्वांचं मन भरून आलं. कारण गायत्री पहिल्यांदा जेव्हा माहेरी जात होती तेव्हा फक्त 1 किंवा 2 दिवसांसाठी जात होती. आता मात्र ती 1 महिना गायत्रीशिवाय घर कसं चालणार हा विचार करून सर्वांना टेन्शन आलं होतं. गायत्री रिक्षामध्ये बसून निघून गेली. नाश्ता बनवण्यासाठी मालिनीताई स्वयंपाकघरात गेल्या. त्या घामाने पूर्णपणे भिजून गेल्या होत्या. विहानला शाळेला जायचं होतं आणि वैभवला ऑफिसला, म्हणून पहिल्यांदा नाश्ता बनवून त्या दोघांना दिला. पण गायत्री विना ना विहानला भूक होती ना वैभवला. दोघेही नाश्ता प्लेटमध्ये सोडून टेबलावरून उठले. सुहासरावांनी पण उदास स्वरात म्हणाले, नाश्ता नको म्हणून त्यांनी सांगितलं. सर्वांना गायत्रीशिवाय घर खायला उठलं होतं. घरामध्ये सगळी लोक असूनही काहीतरी कमी जाणवत होती. दुसऱ्याच दिवशी, चल विहान, तुला शाळेत सोडतो, असं म्हणत वैभवने जसा दरवाजा उघडला आणि समोरचं दृश्य पाहून तो हैराणच झाला. त्याच्यासमोर गायत्री होती. तू परत आलीस, असं म्हणताना वैभवच्या डोळ्यात पाणी आलं. गायत्री म्हणाली, मी प्रयत्न तर खूप केला होता की काही दिवस तुम्हा सर्वांशिवाय मी राहील, पण मी राहू शकले नाही. तिचं बोलणं ऐकून वैभवच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि गायत्रीचं सामान उचलून तो थेट आत घेऊन गेला. तिला पाहताच सर्वांचे चेहरे आनंदाने खुले होते. अगदी मालिनीताई म्हणाल्या, गायत्री बेटा, तुझ्या विना 1 महिना काय, 1 तास पण आम्हा लोकांचा गुजारा होऊ शकत नाही. आज पहिल्यांदा आपल्या सुनबाईंच्या तोंडून बेटी, आपल्या सासूबाईंच्या तोंडून बेटी हा शब्द ऐकून गायत्री हैराण झाली होती. तेव्हा गायत्रीने म्हणाली, तुम्ही सर्वांनी नाश्ता केला का नाही? मला माहीत होतं कोणीही नाश्ता केलाच नसेल. मी आत्ताच नाश्ता बनवते, असं म्हणत गायत्री स्वयंपाकघरात जाऊ लागली. तेवढ्यात मालिनीताई उठून उभ्या राहिल्या
आणि प्रेमाने गायत्रीचा हात पकडून तिला परत सोफ्यावर बसवून म्हणाल्या, गायत्री, आज तुला मी नाश्ता बनवून खायला घालणार आहे. तू इथेच सोफ्यावर बस. हो गायत्री, आज आई नाश्ता बनवणार आहे आणि चहा मी बनवणार, वैभव म्हणाला. आणि तेवढ्यातच विहान म्हणाला, आणि मी सर्वांना नाश्ता वाढणार आहे. अहो, पण तुम्हाला तर ऑफिसला जायचं आहे ना? आणि विहान, तू शाळेला जाणार नाहीस का? गायत्री विचारताच नाही, आज माझी अर्धांगिनी घरी परत आली आहे असं म्हणून आनंदाने आज आम्ही घरीच राहणार आहोत आणि दिवसभर तुझी सेवा करणार आहोत, वैभव हसून म्हणाला. विहान आनंदाने उड्या मारू लागला. घरातले वातावरण एका वेगळ्याच आनंदाने भरलं होतं. त्या क्षणी गायत्रीच्या शेजारी बसलेले सुहासराव ते म्हणाले, बघितलंस गायत्री बेटा, माझी आयडिया किती कमालीची होती ना? 2च दिवसात सगळे सरळ झाले बघ. गायत्री हसून उत्तरली, थँक्यू बाबा, तुमची आयडिया खरंच कमालीची होती. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, गायत्रीने घरासाठी जे काही केलं ते योग्य होतं की अयोग्य कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कथा आवडली तर कथेला लाईक शेअर जरूर करा. भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत.